आणि आता पाहूयात ऑपरेशन टायगर। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेमधील प्रवेशामुळे कोकणामध्ये ठाकरेंना मोठा धक्का। माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख दोन्ही। 2024चा पराभव जिवारी लागला। विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं। युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं। पक्षप्रवेशावेळी राजन साळवी यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सहकाऱ्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला। त्यांच्या विचारांना लागली वाळवी आणि म्हणून इकडे आले राजन साळवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना, हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी। जेवढ्यांना फोडायचं तेवढ्यांना फोडा, पण जनतेची कामं करा। राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्ष प्रवेशावरून आदित्य ठाकरे यांची टीका। या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा। काही प्रकाशात आले तर काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। राऊतांच्या पवार शिंदेंवरच्या टीकेवरून उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंकडून आज आपल्या सर्व खासदारांची भेट। सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं, कभी भी हमने उनका अभिनंदन नहीं किया। हम अभी भी कह रहे कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है, लेकिन जो काम है, जो जनता के काम है, जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे। लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एकनाथ शिंदे के पास नहीं जाएगी। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेमध्ये येण्याची खुली ऑफर। की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू। काही लोक दबावाला बळी पडतात, काही सरकारी यंत्रणांना। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यामुळे शिंदेंचं महत्त्व कमी झालं, अंबादास दानवे यांचा निशाणा। ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार या अफवा। खासदार संजय दिना पाटील यांचं स्पष्टीकरण। शिंदेंचं निमंत्रण असल्यामुळे स्नेहभोजनाला गेलो होतो। या दोन कार्यक्रमांमुळे माझ्या पक्षांतराच्या अफवा सुरू झाल्या, संजय दिना पाटील यांनी केलं स्पष्ट। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय नाही खोटं आहे काय सर, मला जाऊन येऊ दे। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय नाही खोटं आहे काय सर, मला जाऊन येऊ दे।